नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज जुळीस मिळवत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केलाय. महायुतीकडे कागदावर स्पष्ट बहुमत असतानाही झालेला हा पराभव केवळ एका जागेचा पराभव नसून स्थानिक राजकारणातील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि रणनीतीचा पराभव मानला जातोय. या निवडणुकीत गोकुळ गीते यांनी 389 मतं मिळवून विजयासाठी अत्यावश्यक असलेल्या 303 मतांचा कोटा पहिल्याच फेरीत पार केलाय. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ 32 मतं मिळाले, ज्यामुळे त्यांचा मोठा पराभव झालाय. या निवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय हा गेम कसा फिरला हे स्पष्ट होत नाही. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था हा मतदारसंघ नेहमीच राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि चुरशीचा राहिलाय. महायुतीमध्ये ही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला सुटली होती आणि त्यांचे पक्षाचे निष्ठावंत मानले जाणारे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना यांच्याकडे असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची संख्या पाहता दराडे यांचा विजय अत्यंत सोपा मानला जातोय. परंतु महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि उमेदवारी वाटपावरून असलेली नाराजी यांच्यामुळे निवडणुकीच्या आधीच वेगळे वारे वाहू लागले होते. गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हापासूनच महायुतीच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. गोकुळ गीते स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची उमेदवारी केवळ नामधारी नसून ती एका मोठ्या राजकीय व्यूहरचनेचा भाग आहे. याचा अंदाज महायुतीच्या नेत्यांना उशीर आला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी नाशिकमध्ये तळ ठकून गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विविध आमिष आणि विनंत्या करण्यात आल्या. मात्र गीते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवल्यामुळेच महायुती समोरील अडचणी वाढल्या होत्या. निवडणुकीचा गेम फिरण्यामागे महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी आणि छुप्या युतीचा मोठा वाटा आहे. महायुतीच्या नेत्यांनी उघडपणे नरेंद्र दराडे यांच्या प्रचाराचा आव्हानला असला तरी प्रत्यक्षात जमिनीवरील चित्र पूर्णपणे वेगळं होतं. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांची आणि मतदारांची नरेंद्र दराडे यांच्या नावावर तीव्र नाराजी होती. या नाराजीचा फायदा गोकुळ गीते यांनी अत्यंत चपळाईने उठवला. त्यांनी महायुतीमधील नाराज घटकांशी थेट संपर्क साधून आपली बाजू भक्कम केली. त्याचवेळी महाविकास आघाडीनं या निवडणुकीत आपला अधिकृत उमेदवार न उतरवता अंतर्गत पातळीवर गोकुळ गीते यांना जाहीर पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या या खेळीमुळे गोकुळ गीते यांच्या पाठीशी हक्काची मतं तर जमा झालीच, पण महायुतीमधील नाराज मतेही त्यांच्याकडे वळाली. मतदानाच्या दिवशी पडद्यामागे वेगानं चक्र फिरले. महायुतीच्या नेत्यांनी आपल्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी व्हीप जारी केला होता आणि हॉटेल डिप्लोमसीचाही वापर केला होता. परंतु विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती असल्यानं मतदारांनी पक्षादेशाला केराची टोपली दाखवली. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याशी संबंधित असलेल्या या मतदारसंघातील मतदारांनी स्थानिक समीकरणांचा विचार करून मतदान केलं. नरेंद्र दराडे यांच्या विरोधात असलेला रोष मतपेटीतून स्पष्टपणे बाहेर पडला. गोकुळ गीते यांनी वैयक्तिक संबंध आणि स्थानिक पातळीवर पकड मजबूत ठेवली होती, ज्यामुळे त्यांना पक्षाच्या चौकटी बाहेर जाऊन सर्वपक्षीय मतं मिळाली. मतमोजणीच्या दिवशी पहिल्याच फेरीची मतमोजणी सुरू झाली आणि सुरुवातीपासून गोकुळ गीते यांनी घेतलेली आघाडी कायम राहिली. एकूण मतदान झालेल्या मतांपैकी विजयासाठी आवश्यक असलेला 303 मतांचा कोटा गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत सहज ओलांडला आणि त्यांनी 389 मतं मिळवून दणदणीत विजय संपादन केला. या उलट महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ 32 मतांवर समाधान मानावं लागलं, जे महायुतीच्या एकूण संख्याबळाच्या तुलनेत अत्यंत नगण्य होतं. पहिल्याच फेरीत नरेंद्र दराडे यांचा खेळ संपून गोकुळ गीते यांनी नाशिकच्या राजकारणात एक नवा इतिहास लिहिला. या निकालाचे दूरगामी राजकीय परिणाम नाशिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहेत. महायुतीमधील समन्वय पूर्णपणे ढासळल्याचे या निकालाने सिद्ध केलंय. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल शिंदे सेना आणि भाजपसाठी मोठा धोक्याचा इशारा मानला जातोय. गोकुळ गीते यांच्या विजयामुळे अपक्ष आणि स्थानिक आघाड्या राजकीय पक्षांना किती मोठा धक्का देऊ शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. हा पराभव नरेंद्र दराडे यांचा वैयक्तिक पराभव नसून तो महायुतीच्या स्थानिक नेतृत्वाचा आणि रणनीतीचा पराभव आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.